नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायाच्या निमित्ताने एकत्र आले, पण आज घात झाला। सतीश यादव या तरुणानं धारधार शस्त्रानं मैत्रिणीलाच संपवलं। सरनोबत वाडीमधील प्रकार। इचलकरंजी जवळच्या शहापूरमधील आदर्श गादी कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आगीत सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठीच्या नोंदणीला 5 जूनपर्यंत मुदतवाढ। विद्यार्थ्यांनी मुदतीत नोंदणी करावी, सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांचं आवाहन। स्मार्ट वीज मीटर विरोधात पेठवडगावमधील वीज ग्राहक आक्रमक। सकल मराठा सेनेच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर काढला पायताण मोर्चा। आणि मान्सूनचा प्रवास थांबल्यानं शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरेंचं आवाहन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। मूळची कसबा बावड्यातील समीक्षा धुमाळ ही तरुणी लग्नानंतर काही महिन्यातच तिच्या माहेरी राहत होती। गेल्या काही दिवसांपासून समीक्षा एक परप्रांतीय तरुणी आणि कोल्हापुरातील सतीश यादव यांच्याबरोबर इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायाच्या निमित्तानं सरनोबत वाडीमध्ये राहत होती। आज सतीश यादव यानंच समीक्षाचा खून केल्याचं उघडकीला आलंय। गांधीनगर पोलीस ठाण्यात सतीश यादव याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गांधीनगर पोलीस खुनाच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत। कसबा बावड्यातील जयभवानी गल्ली परिसरात मयत समीक्षा नरसिंगे ही आई आणि लहान बहीण भावासोबत राहत होती। समीक्षा हिचा सन 2018 मध्ये लक्षतीर्थ वसाहत परिसरात राहणाऱ्या रोहित धुमाळ याच्याशी विवाह झाला होता। मात्र लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यातच पतीशी पटत नसल्यानं ती आपल्या आई आणि बहीण भावासोबत कसबा बावड्यात राहू लागली। मयत समीक्षा ही गेल्या काही वर्षांपासून इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती। वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातूनच तिची तेलंगणा इथून कोल्हापुरात राहण्यास आलेली परप्रांतीय तरुणी आयशू अंपले हिच्याशी आणि संशयित सतीश यादव या तरुणाशी ओळख झाली होती। गेल्या 3 महिन्यांपासून समीक्षा धुमाळ ही तिची परप्रांतीय मैत्रीण आयशू आणि कोल्हापूर शहरात राहणारा संशयित सतीश यादव असे तिघे मिळून सरनोबतवाडी परिसरात एका 2 BHK फ्लॅटमध्ये मैत्रीपूर्ण संबंधातून एकत्र राहत होते। तिघेही इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करत असल्यानं संशयित सतीश यादव आणि मयत समीक्षा धुमाळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। मयत समीक्षा आणि संशयित सतीश यादव या दोघांच्यात वारंवार वादावादी होत असल्यानं गेल्या 8 दिवसांपासून समीक्षा ही तिची परप्रांतीय मैत्रीण आयशू हिला सोबत घेऊन कसबा बावडा इथं माहेरी आईकडे राहत होती। दरम्यान आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सरनोबतवाडी इथल्या खोलीतील साहित्य आणण्यासाठी मयत समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू या दोघी सरनोबतवाडीला गेल्या। याची माहिती मिळताच संशयित सतीश यादव हा सरनोबतवाडी इथं गेला आणि त्यानं खोलीत जाऊन समीक्षा हिच्यावर चाकूनं वार केले। यामुळे समीक्षा रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळली। यानंतर संशयित सतीश यादव यानं खोलीला बाहेरून कडी लावून दुचाकीवरून तिथून पळ काढला। समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर भयभीत झालेली तिची मैत्रीण आयशू हिनं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण बाहेरून कडी लावल्याचं लक्षात आल्यानंतर तिनं वसगडे इथला तिचा मित्र अभिषेक सोनवणे याच्याशी फोनवरून संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली। त्यानंतर अभिषेक दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचला आणि त्यानं खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला। त्यावेळी समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर आयशू ही भयभीत होऊन जोरजोरात रडत होती। दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अभिषेक सोनवणे यानं तात्काळ एका ऑटो रिक्षातून गंभीर जखमी अवस्थेतील समीक्षाला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेलं। मात्र समीक्षाची प्रकृती गंभीर असल्यानं पुन्हा रिक्षातून CPR इथं घेऊन आला। मात्र बराच वेळ रक्तस्राव झाल्यानं समीक्षाचा मृत्यू झाल्याचं CPR मधील डॉक्टरांनी सांगितलं। याची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर हे पोलीस फौजफाटा घेऊन CPR मध्ये दाखल झाले। पाठोपाठ गांधीनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील CPR मध्ये दाखल झाले। पोलिसांकडून मयत समीक्षाचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून माहिती घेऊन या प्रकरणी
प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. दरम्यान सायंकाळच्या सुमारास करवीर पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी देखील CPRमध्ये येऊन घटनेची माहिती घेतली. समीक्षा धुमाळ हिचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचं निश्चित कारण समजू शकलेलं नाही. मात्र व्यावसायिक वादातून किंवा मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून समीक्षाचा खून करण्यात आल्याची चर्चा CPR आवारात सुरू होती. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर परिसरातील साईनगर इथल्या आदर्श गादी कारखान्याला मध्यरात्रीच्या सुमाराला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीमध्ये सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर परिसरामध्ये सलीम नदाफ यांचा आदर्श गादी कारखाना आहे. ते काल मध्यरात्री आपला कारखाना बंद करून घरी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास या गादी कारखान्यातून धूर येऊ लागला. याची माहिती काही नागरिकांनी सलीम नदाफ यांना दिली. त्यांनी कारखान्याजवळ जाऊन पाहणी केली तेव्हा आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. याची माहिती नदाफ यांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल झाल्या. घटनास्थळी आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात येत होते. शेजारी वस्ती असल्यानं आग विझवताना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले. 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त होतोय. या आगीत सलीम नदाफ यांच्या गादी कारखान्याचं सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी केलं आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी 26 मे ते 3 जून असा कालावधी देण्यात आला होता. अर्ज भरताना तांत्रिक अडचण येत असल्यानं अनेक विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले होते. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 3 जूनऐवजी आता 5 जून दुपारी 2 पर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या संकेतस्थळावर लवकरात लवकर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी केलं आहे. कोल्हापूर विभागातून आत्तापर्यंत 942 कॉलेजेसनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील 287 कॉलेजेस आहेत आणि आत्तापर्यंत जवळजवळ 1,07,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन या पोर्टलवर केलेलं आहे. तर यामध्ये एक सुधारित सूचना अशी आहे की पूर्वी 3 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनची मुदत होती आणि आत्ता सुधारित सूचनेनुसार विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी 2 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार 5 जूनपर्यंत 5 जून दुपारी 2 वाजेपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी आपली नाव नोंदणी पोर्टलवर जाऊन 5 तारखेच्या दुपारी 2पर्यंत आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार 5 जून रोजी सायंकाळी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. 6 ते 7 जून या दरम्यान हरकती नोंदवणं आणि अर्जातील दुरुस्ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 8 जून रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. यानंतर 9 ते 11 जून दरम्यान कागदपत्र अपलोड करणं, मूळ कागदपत्र तपासणी आणि प्रवेश निश्चित करणं ही प्रक्रिया पार पडेल. यामध्ये ज्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालं आहे त्यांना प्रवेश घेणं अनिवार्य असणार आहे. यानंतर 20 जून रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल. मात्र 5 जून रोजी दुपारी 2 पर्यंत नोंदणी आणि त्याच दिवशी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचे पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी इचलकरंजी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देऊन शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं स्पष्ट केलंय.
कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी इचलकरंजीतील सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देऊन पाहणी केली. या भेटीत त्यांनी संपूर्ण शहराचा गुन्हेगारी विषयक आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार बैठक घेऊन जे कायदा सुव्यवस्था बिघडवतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय. महिलांच्या तक्रारींना पहिलं प्राधान्य दिलं जाईल असं सांगताना जे कोणी पोलीस तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करत असतील तर संबंधितांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी केलं. शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्याचं नियोजन केलं जाईल. तसंच शहरात बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरू केले जातील. कोणताही गुन्हा घडल्यास त्याची उकल करण्यासाठी पहिलं प्राधान्य सीसीटीव्हीला दिलं जाईल. जे पोलीस कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी गुप्ता यांनी दिलाय. जे गुन्हेगार मोक्यातून जामिनावर बाहेर आलेत त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई सुरू आहे. हद्दपार केलेले आरोपी शहरात दिसले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सचिन सूर्यवंशी आणि महेश चव्हाण उपस्थित होते. खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून बियाणं आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली आहे. सध्या मान्सूनचा पुढचा प्रवास थांबलाय, त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी घाई करू नये. पुरेसा पाऊस झाल्यावरच पिकांची पेरणी करावी असं आवाहन पांगरे यांनी केलंय. प्रामुख्याने भात, सोयाबीन या पिकाचं मोठं क्षेत्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1.93 लाख हेक्टर सरासरी खरीपचं क्षेत्र आहे. यामध्ये बियाणे आणि खताचं जे काय आवश्यकता आहे त्याबाबतचे नियोजन कृषी विभागाकडून योग्य त्या पद्धतीने करण्यात आलेले आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये पावसाने खंड दिलेला आहे. पुरेसा पाऊस झाल्यानंतरच कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी पेरणी करावी, जेणेकरून दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर ओढवणार नाही. या बातमीच्या अनुषंगाने मी कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की पावसाचा अंदाज घेऊन हवामान विभागाकडील प्राप्त माहितीनुसार आपण पेरणीबाबत योग्य ती नियोजन करावं. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 6 केंद्रांवर 1351 शिक्षकांचा सहभाग आहे. येत्या 12 जूनपर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. मात्र सर्व्हर डाऊन या तांत्रिक अडचणीमुळे या प्रशिक्षणात व्यत्यय येतोय. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या वतीनं राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचं वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण 2 जूनपासून एकाच वेळी सुरू झालं. यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, अनुदानित, खाजगी, शासकीय आश्रमशाळा आदी शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे. येत्या 12 जूनपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच हे प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीनं होत आहे. जिल्ह्यातील कोल्हापूर शहर, करवीर, रुकडी, पेठवडगाव, मुरगुड अशा 6 केंद्रांवर हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील 1351 शिक्षक सहभागी झालेत. त्यांना एकूण 120 प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने दिवसभरामध्ये परिपाठ, आदर्श शाळांचे व्हिडिओ सादर केले जातात आणि 5 सेशन होतात. यामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा, पायाभूत शिक्षण, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शालेय शिक्षण, स्कॉप, SPC, नवीन मूल्यमापनाच्या पद्धती, ताणतणाव व्यवस्थापन इत्यादी अनेक सेशन याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. जे 12 वर्ष शिक्षक सेवा केलेली असते, मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये जे नवनवीन बदल झालेले आहेत त्या बदलांची त्यांना जाणीव व्हावी. नवीन ज्या काही योजना आलेल्या आहेत शालेय शिक्षण विभागाच्या त्यांचीसुद्धा माहिती व्हावी, जेणेकरून सर्वगुण संपन्न देशाची भावी पिढी चांगला घडवणारा शिक्षक तयार व्हावा, आणखीन त्याला सक्षम केलं जावं. या निमित्तानं हे प्रशिक्षण शालेय शिक्षण विभाग यांच्या वतीनं घेतलं जातं. दरम्यान काल आणि आज सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक समस्येमुळे या प्रशिक्षणात व्यत्यय निर्माण झाला. या संदर्भात राज्य पातळीवर पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी दिली. थोड्याशा तांत्रिक अडचणी येत आहेत. राज्यस्तराला आम्ही त्याची विचारणा करून त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रशिक्षणानंतर घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 50% गुण प्राप्त करणाऱ्या शिक्षकांच्या वेतनात वाढ होणार आहे. त्याचबरोबर या प्रशिक्षणामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या आपत्तीपूर्व नियोजनाचा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी नुकताच आढावा घेतला। यावेळी त्यांनी आपत्ती काळात स्थलांतर करावं लागणाऱ्या नागरिकांसाठीच्या निवारा केंद्र सुस्थितीत असल्याची खात्री करावी असं सूचित केलं। पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती, धोकादायक इमारती रिकाम्या करणं याबाबतही त्यांनी सूचना केल्या। कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी पावसाळ्यापूर्वी आपत्तीपूर्व केलेल्या नियोजनाचा आयुक्त कार्यालयात आढावा घेतला। यावेळी त्यांनी निवारा केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची स्वच्छतागृहाची तपासणी करून नेटकी व्यवस्था असल्याची खात्री सर्व उपशहर अभियंत्यांनी करावी। निवारा केंद्रामध्ये द्यावयाच्या चहा, नाश्ता आणि जेवणाचे बचत गटामार्फत नियोजन करावं। ज्या नाल्यावर अतिक्रमण झाली आहेत ती काढून नाल्याजवळच्या जागा कायम खुल्या ठेवण्याच्या सूचना दिल्या। नाल्यांमधून काढलेल्या गाळाचा उठाव झाला का नाही याची खात्री प्रभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी करावी। उर्वरित नालेसफाई 4 ते 5 दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या। दरवर्षी बापट कॅम्पमध्ये पुराचं पाणी येत असल्यानं इथल्या गणेश मूर्ती आत्ताच स्थलांतरित करण्याच्या सूचना कुंभारांना द्याव्यात। शहरातील धोकादायक इमारती आत्ताच उतरवून घ्याव्यात। या ठिकाणी काही अपघात झाल्यास संबंधित उपशहर अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। शहरात बांधकामाच्या ठिकाणी पाणी रस्त्यावर सोडण्यात येणाऱ्यांवर, रस्त्यावर माल, डबरेज टाकणाऱ्या बांधकामांवरही कारवाई करावी। शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणं काढण्याची मोहीम पोलीस प्रशासनाच्या मदतीनं राबवावी अशी सूचना त्यांनी संबंधितांना दिली। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त कपिल जगताप, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, जल अभियंता हर्षजित घाटगे, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, उपशहर नगर रचनाकार रमेश मस्कर, NS पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, नगर सचिव सुनील बिद्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। सोने चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होतीये। जून महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी एका दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सोन्याच्या दरात प्रति तोळा 1600 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 2200 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होतीये। जून महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी सोने 10 ग्रॅम मागे 1600 रुपयांनी तर चांदी किलो मागे 2200 रुपयांनी महागली आहे। 10 ग्रॅम सोन्याचा दर 97,000 रुपये आहे तर प्रति किलो चांदी 1,03,000वर पोहोचली आहे। चलनवाढ आणि जागतिक स्तरावर मागणी वाढल्यानं सोन्या चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून अनेक गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतायत। समग्र शिक्षा अंतर्गत शहरस्तरीय पाठ्यपुस्तक वितरणाला आजपासून प्रारंभ करण्यात आला। या माध्यमातून कोल्हापूर शहरातील एकूण 182 शाळांना आणि त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या 42,000 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार आहेत। समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकं वितरणाला आज आर्विन ख्रिश्चन हायस्कूल इथून प्रारंभ करण्यात आला। 2.25 लाख पाठ्यपुस्तकांचा साठा या ठिकाणी करण्यात आलाय। महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येतोय। यामध्ये कोल्हापूर शहरातील 182 शाळांना आणि त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण 42,000 विद्यार्थ्यांना या पाठ्यपुस्तकांचा लाभ होणार आहे। शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 16 जून रोजी याचं वाटप करण्यात येणार आहे। याप्रसंगी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त कपिल जगताप यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। यावेळी प्रशासन अधिकारी RV कांबळे, कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, सचिन पांडव आदी उपस्थित होते। दुबईमधील मराठी बांधवांकडून शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे। यंदाच्या सोहळ्यात कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत आणि सहकाऱ्यांच्या शाहिरीनं दुबईतील भारतीयांसह स्थानिकांची मनं जिंकली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशनच्या वतीनं दुबईमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत यांना सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं। यावेळी शाहीर सावंतांनी पोवाड्यांच्या माध्यमातून सभागृहात ऊर्जा निर्माण केली। 1 धून 6 जून, राजधानीवर भगव निशाण आहे, शेतकरी गीत आणि शिवचरित्रावरील पोवाड्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली। त्यांना भगवान आंबले, मारुती रणदिवे,
रत्नाकर कांबळे, सुदर्शन ढाले, अनिकेत सासणे यांची साथ मिळाली. यावेळी महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी सतीशचंद्र राऊत, बिजेंद्र सिंह, डॉक्टर प्रमोद बोराडे, उद्योजक विनोद जाधव, नितीन गोडसे, राहुल घोरपडे, विजेंद्र सुर्वे, जतीन परब आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आत्मसात करत महाराणी ताराबाई यांनी स्वराज्यावर चाल करून आलेल्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडून मराठ्यांचा इतिहास तेजस्वी केला, असं प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केलं. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प गुंफताना ते बोलत होते. 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. सोमवारी या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफताना महाराणी ताराबाई यांची शौर्यगाथा यावर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी विचार मांडले. यावेळी बोलताना इतिहास अभ्यासक डॉक्टर पवार यांनी महाराणी ताराबाईंचं कर्तृत्व उपस्थितांसमोर मांडलं. अत्यंत लहान वयात महाराणी ताराराणी यांनी आपला पराक्रम जगाला दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आत्मसात करत महाराणी ताराबाई यांनी स्वराज्यावर चाल करून आलेल्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडून मराठ्यांचा इतिहास तेजस्वी केल्याचं डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सांगितलं. स्त्री म्हणून डॉक्टर हिटनचं उद्गार आहे माझ्या पुस्तकामध्ये दिलेले, नो पॅरलल इन द वर्ल्ड. जगाच्या इतिहासामध्ये अशी स्त्री नाही आहे. पण हे जे आहे हे वी मस्ट थँक औरंगजेब. औरंगजेबांच्यामुळं आम्हाला शिवाजी महाराज मिळाले, संभाजी महाराज मिळाले, महाराणी ताराबाई मिळाल्या, राजाराम महाराज मिळाले. मराठी किती कर्तबगार आहेत, मराठी किती शूर आहेत हे सर्व जगाला आम्ही दाखवून दिलं. आणि हिंदुस्थानचा शहनशाह सर्वेसा त्याला या महाराष्ट्रामध्ये त्यांनी गाडून टाकला. कर्तबगार आहे मराठीच्या आमच्या पूर्वजांची. महाराणी ताराबाईंनी तर औरंगजेबानं 4 महिने लढून जिंकलेले किल्ले एका रात्रीत ताब्यात घेतले. ताराराणींचा हा पराक्रमी इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही, असं डॉक्टर पवार यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी पुरालेखागार विभागाचे गणेश खोडके, विजय पाटील, CM गायकवाड, शैलजा भोसले यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अवनी संस्था आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्सतर्फे कोल्हापुरात 5 ते 8 जून या कालावधीत पुनर्चक्रीकरण उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या उत्सवात टेरेसवरील परसबाग, घरातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणं, पर्यावरणपूरक पत्रावळी तयार करणं, रानभाज्यांचं महत्त्व, टाकाऊ नैसर्गिक पदार्थांपासून बायो एन्झाईम्स तयार करणं याबाबत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अवनीच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. पर्यावरणाच्या दृष्टीनं कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. मात्र या कचऱ्याचा पुनर्वापर करणं ही सर्वांची जबाबदारी आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यावरण दिनानिमित्त अवनी संस्था आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्सतर्फे 5 ते 8 जून या कालावधीत पुनर्चक्रीकरण उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या उत्सवाचं उद्घाटन होणार आहे, अशी माहिती अवनी संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी दिली. 4 दिवस चालणाऱ्या या उत्सवात टेरेसवरील परसबाग, घरातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणे, पर्यावरणपूरक पत्रावळी तयार करणे, रानभाज्यांचं महत्त्व, टाकाऊ नैसर्गिक पदार्थांपासून बायो एन्झाईम्स बनवणं यांचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसंच पुनर्वापरयोग्य जुन्या नैसर्गिक वस्तूंचं प्रदर्शन भरवून त्या वस्तूंची विक्री केली जाणार आहे. पत्रकार परिषदेला अवनी संस्थेचे शरद आजगेकर, साताप्पा मोहिते, वनिता कांबळे, सारिका भोरे, संगीता लोंढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या 350व्या जयंती वर्षाचं औचित्य साधून राजर्षी शाहू स्मारक भवनामध्ये महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन भरवण्यात आले.
याच ठिकाणी कोल्हापुरातले कलाकार अशांत मोरे यांनी महाराणी ताराबाई यांची रांगोळीतून रेखाटलेली प्रतिमा लक्षवेधी ठरतीये. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या 350व्या जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आलेत. गेल्या 3 दिवसांपासून शाहू स्मारक भवनमध्ये महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात छत्रपती ताराराणी यांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या प्रतिमा लावण्यात आल्यात. याशिवाय त्यांनी केलेला पराक्रम, विविध लढाया, रणनीती याची माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. छत्रपती महाराणी ताराबाईंचा अनभिज्ञ इतिहास नव्या पिढीला समजावा या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचं मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितलं. महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब हा बलाढ्य बादशाह मराठा राज्य चुटकीसरशी घेऊ या इराद्याने लाखो सैनिक घेऊन 34 सुब्याचा हा राज्यकर्ता या ठिकाणी महाराष्ट्रात चाल करून आलेला आहे. संभाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. राजाराम महाराजांनी सुद्धा लढाई करून त्यामध्ये चांगलं संयमी नेतृत्व केलेलं होतं. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईनं जो पराक्रम केला, या महाराष्ट्रात बादशाहच्या सेनेला सळुकी पळ करून सोडलं, लक्षात घ्या. आणि 7 वर्ष सतत संघर्षमय असं जीवन जगून या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात खोदली गेली. पण मराठ्यांचं काय झालेलं आहे, मराठ्यांनी पराक्रम केला परंतु तो लिहून ठेवला नाही. परंतु या ठिकाणी ह्या प्रदर्शनामध्ये ताराराणींच्या 350व्या जयंतीचं औचित्य साधून जे मोगल इतिहासकार जे औरंगजेबाबरोबर आले होते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की ताराराणींची जी कर्तबगारी किंवा त्यांचं शौर्य, त्या माहिती म्हणजे विशेषतः काफिखान असेल, सक्सेना असेल किंवा इटालियन प्रवासी मनुचे असेल, यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्या इतिहासाची या ठिकाणी आम्ही माहिती दिलेलं आहे की जेणेकरून ताराराणींचा संघर्षमय इतिहास, जो अभेद्य इतिहास जगापुढे यावा. कसबा बावडा इथले रांगोळी कलाकार अशांत मोरे यांनी या ठिकाणी छत्रपती ताराराणी यांची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून हुबेहूब रेखाटली आहे. ही रांगोळी या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. सरनोबतवाडी अमृतनगरमध्ये एज्युकेशन डेव्हलपमेंट कमिटीच्या वतीनं 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या समारंभात करिअर मार्गदर्शक प्राध्यापक तौहीद मुजावर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सरनोबतवाडी अमृतनगरमधील एज्युकेशन डेव्हलपमेंट कमिटीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 10वी आणि 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचे प्राचार्य D.R. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमाला करिअर मार्गदर्शक प्राध्यापक तौहीद मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 10वी 12वीतील यशस्वी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, ट्रॉफी आणि वृक्षरोपं देऊन सन्मानित करण्यात आलं. उपस्थित विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना प्राध्यापक तौहीद मुजावर यांनी आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हमखास यश मिळतं असं प्रतिपादन केलं. यावेळी प्राध्यापक मुजावर यांनी विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी नंतरच्या करिअर संधींबद्दल मार्गदर्शन केलं. प्राचार्य डॉक्टर D.R. भोसले यांनी आजवर परिस्थितीवर मात करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच उत्तुंग यश मिळवलं असल्याचं उदाहरण देऊन सांगितलं. त्यांनी रयत शिक्षण संस्था होतकरू विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देत असल्याचंही नमूद केलं. यावेळी सरनोबतवाडीच्या लोकनियुक्त सरपंच शुभांगी अडसूळ, सामाजिक कार्यकर्ते किरण अडसूळ, पोलीस पाटील डॉक्टर विजय सादळेकर यांच्यासह एज्युकेशन डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष असलम मेस्त्री, अमृतनगर हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष हाजी निसार शेख, मस्जिद ए अक्साचे अध्यक्ष हाजी जहांगीर शेख, कमिटीचे सेक्रेटरी यासीन मुजावर, बाजिल शेख, समीर काझी, नियाज मणेर, साद शिलेदार, तौसिफ शेख, आसिफ बागवान, कुतुब मुजावर, अन्नीस शेख, मोहसिन मुजावर, प्राध्यापक करीम मुल्ला, प्राध्यापक सलीम मणियार, मोहसिन मुकादम यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा
अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. कन्नड विधानावर माफी मागण्यास कमल हसन यांचा नकार. कर्नाटक उच्च न्यायालयानं ओढले ताशेरे. हगवणे कुटुंबाला आणखी एक धक्का. जेसीबी खरेदी विक्रीच्या प्रकरणी एका व्यक्तीची 11 लाखांची फसवणूक आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी लता आणि शशांक या मायलेकांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी. बोगस बियाणं कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा इशारा. एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून 53% महागाई भत्ता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. सोमवारी रात्री इचलकरंजी शहरातील मणेरे हायस्कूलजवळ तरुणांच्या 2 गटांमधील वाद सशस्त्र मारामारीपर्यंत पोहोचला. 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं धारधार शस्त्र, काठ्या आणि दगडानं केलेल्या हल्ल्यात सुशांत रानमाळेसह 4 जण जखमी झालेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 2 अल्पवयीनांसह 20 जणांना ताब्यात घेतलंय. इचलकरंजीतील शिकलगार वसाहतीमधील 2 गटांचा वाद सोमवारी रात्री पुन्हा उफाळून आला. सुशांत रानमाळे हा आपला मित्र नौशाद मुजावर, आयुब अत्तार आणि सागर शिकलगार यांच्यासोबत सर्वोदय नगरीतील पाण्याच्या टाकीजवळ बसला होता. यावेळी प्रज्वल हळकर, युवराज जाधव, अमरनाथ जाधव, प्रशांत कुऱ्हाडे, जयंत कांबळे, शुभम कांबळे, ओम मोहिते, साहिल शेवाळे, पुंडलिक बकरे, सूरज हिंगलजे यांच्यासह 20 ते 22 जणांनी रानमाळे, मुजावर, अत्तार आणि शिकलगार यांच्यावर लाकडी दांडके, धारधार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केला. हाणामारीची ही घटना CCTVत कैद झाली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी माहिती घेऊन या प्रकरणी 18 संशयितांना अटक केली असून त्यांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतलंय. 2 जून रोजी रात्री 11:30च्या दरम्यान जुने जे भांडण झालं होतं बघण्याच्या कारणावरून त्याचा राग मनात धरून ज्यांनी मार खाल्ला होता त्यांनी 20 ते 25 मुलं गोळा करून 10 ते 12 मोटरसायकल घेऊन येऊन मुलांना मारहाण केली. ज्या 4 मुलांना मारहाण केलेली आहे त्याच्याबद्दल शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून त्यातले मुख्य जे मेजर 18 आरोपी हे आज रोजी अटक केलेले आहेत. तसेच 2 त्याच्यातील जुवेनाईल असल्यामुळे विधिसंघर्षित बालक त्यांना विधिसंघर्षित बालकांच्या कोर्टात हजर करत आहेत आणि जे 18 मेजर आरोपी आहेत त्यांना माननीय मेहरबान कोर्टात हजर करून पोलीस कस्टडीची रिमांड घेत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या 4 इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू असून यातील 2 प्रकृती गंभीर आहे. सांगरूळ ते म्हारूळ रस्त्यावरील हारवळ परिसरात असणारी चंदनाची झाडं अज्ञातांनी तोडली आहेत. सांगरूळ परिसरात चंदनाच्या झाडांच्या चोऱ्या वाढू लागल्यात. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये. करवीर तालुक्यातील सांगरूळ म्हारूळ रस्त्यावरील हारवळ परिसरातील धनाजी कुंभार, तानाजी कुंभार या शेतकऱ्यांच्या बांधावर चंदनाची झाडं आहेत. चोरट्यांनी रात्री ही झाडं तोडली आहेत. चंदनाची झाडं तोडण्याच्या घटना वारंवार घडत असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. इचलकरंजी शहरातील प्रतीक प्लाझासमोर ड्रेनेज लाईनसाठी खुदाई करताना शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे. आत्तापर्यंत 3 वेळा दुरुस्ती करूनही या ठिकाणची गळती कायम आहे. या गळतीमधून हजारो लिटर पाणी वाया जात असून या ठिकाणच्या खोदाईमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. इचलकरंजी शहरात असणाऱ्या प्रतीक प्लाझा समोरील असणाऱ्या इचलकरंजी कोल्हापूर रस्त्याखालून ड्रेनेज लाईन घालण्यासाठी मुख्य रस्ता खोदण्यात आला होता. त्यावेळी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईप फुटली होती. ही पाईपलाईन 3 वेळा दुरुस्त करूनही गळती थांबलेली नाही. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातंय. पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून महानगरपालिकेच्या कारभारावर नागरिक संतप्त झालेत. गगनबावडा तालुक्यातील वेसर्डे इथले ग्रामदैवत ज्योतिर्लिंग देवाची मूर्ती प्राण प्रतिष्ठान उदय सप्रे आणि मोहडेकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मंदिरात विविध धार्मिक विधी झाले. मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर ज्योतिर्लिंग देवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान बालेवाडी इथल्या बालोबा मंदिर इथं ज्ञानेश्वरी ग्रंथांच्या महावाचन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बालोबा देवाची विधिवत पूजा करण्यात आली. महावितरणकडून प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती करण्यात येत नाही असं सांगितलं जात असलं तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरूच आहे. आज पेठवडगावमधील वीज ग्राहकांनी सकल मराठा सेनेच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर पायताण मोर्चा काढला. महावितरणनं ग्राहकांकडे बसवलेले स्मार्ट मीटर 4 दिवसांमध्ये काढून घ्यावेत, अन्यथा यापुढं एकाही ग्राहकाकडे स्मार्ट मीटर बसवू नये, अन्यथा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पायताणाचा प्रसाद देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहर आणि उपनगरामध्ये नागरिकांचा विरोध असतानाही महावितरणकडून सक्तीनं प्रीपेड वीज मीटर जोडली जात आहेत. महावितरणच्या या दडपशाही विरोधात सकल मराठा सेनेच्या वतीनं आज पेठवडगाव इथल्या महावितरण कार्यालयावर पायताण मोर्चा काढण्यात आला. नगरपालिका चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. बिरदेव चौक, एसटी स्टँड, वारणा बाजार मार्गे हा मोर्चा महावितरण कार्यालयावर आला. येत्या 4 दिवसात सक्तीनं बसवलेले प्रीपेड वीज मीटर काढून न्यावेत, अन्यथा हे मीटर आम्ही स्वतः काढून महावितरण कार्यालयासमोर त्या मीटरची होळी करू आणि नवीन मीटर बसवण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पायताणानं फोडून काढू असा इशारा यावेळी देण्यात आला. महावितरणच्या कायद्यानुसार किंवा नियामक आयोगानुसार वीज दराच्या स्मार्ट मीटरची सक्ती करता येणार नाही. ग्राहकांच्या संमतीशिवाय कुठल्याही प्रकारचं स्मार्ट मीटर बसवता येणार नाही. परंतु वडगावच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आमच्या अशिक्षित भागामध्ये इंदिरानगर असेल, तांबेवसात असेल, सिद्धार्थनगर असेल, या भागामध्ये जी स्मार्ट मीटर बसवले आहेत यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं संमतीपत्र घेतलेलं नाही. जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बदलले आहेत आणि गेल्या 3 महिन्यापासून हा कालावधी चालू आहे. 3 महिन्यात आम्ही या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की स्मार्ट मीटर बसवू नका, परंतु त्यांनी कुठलीही जनजागृती केली नाही आणि म्हणून आज वडगाव शहरामध्ये महावितरण कार्यालयावर पायतान मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सकल मराठा सेना पक्षाच्या वतीनं. या पक्षाचे अध्यक्ष प्रल्हाद तालुगडे यांचं नियोजन केलेलं आहे आणि आम्ही आज या ठिकाणी MSCBला सांगतो की आमच्या घरात आमच्या संमतीशिवाय बसवलेली स्मार्ट मीटर आहेत ती येत्या 4 दिवसाच्या आत काढून घ्या. जर नाही घेतली तर पुढच्या 5 दिवसापासून आम्ही खाजगी वायरमन नेमू आणि ते स्मार्ट मीटर काढून घेऊ आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा तुमच्या दारात आणून त्याचं जाळू त्याचं दहन करू. कारण ही स्मार्ट मीटर म्हणजे भविष्य काळात प्रीपेड मीटर होणार आहे. कारण या मीटरमुळं तुमच्या खिशातले पैसे अगोदर मोबाईल सारखं होणार आहे. मोबाईलचा रिचार्ज संपला की फोन यायचं बंद होत्यात, फोन करायचं बंद होत आहे. तसं रात्री 10ला जर तुम्ही रिचार्ज माराल, रात्री 10ला तुमच्या घरातली लाईट जाणार. हे 100% प्रीपेड होणार आहे. कुणी कुठलाही अधिकारी काही जरी सांगितलं तर हे अदानींचे आणि अंबानींचे एजंट आहेत. प्रत्येक मीटर बसवण्यामागं त्यांना कमिशन मिळत आहे, हा माझा या अधिकाऱ्यांच्यावर आरोप आहे. आणि म्हणून उद्याच्या कालावधीमध्ये वडगावकरांना विनंती आहे, जर कोण तुमच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवायला आला, आज आपण पायतान मोर्चा काढलाय, तुम्हाला आम्ही आदेश देतो, पायतानानं हाणा, त्याचा गुन्हा स्वीकारायची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहे. मोर्चात सेनेचे प्रल्हाद तालुगडे, शिवाजी पाटील, प्रकाश माने, अभिजित पाटील, जयवंत पाटील, धनंजय गोंदकर, प्रज्योत शहा, संगीता सूर्यवंशी, माया तालुगडे, सुनीता गोंडुले, बंडू पाटील यांच्यासह शहरातील नागरिक सहभागी झाले होते. करवीर तालुक्यातील वडणगेतील सुभाष सहकार समूह आणि सुभाष ग्रुपच्या वतीनं रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 60 बेरोजगारांनी सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील वडणगे इथं सुभाष सहकार समूह, सुभाष ग्रुपच्या वतीनं आणि कोल्हापुरातील घाटगे पाटील इंडस्ट्रीजच्या सहकार्यानं पहिल्यांदाच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य BH पाटील यांच्या हस्ते झालं. मेळाव्यात 60 उमेदवारांनी सहभाग घेतला होता. प्रशासन अधिकारी विनायक भारती, रोहन उल्पे, पुष्पक चव्हाण, गणेश थोरात यांनी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या. यावेळी त्यांनी तरुणांना उद्योग क्षेत्रातील संधी आणि तयारीबाबत मार्गदर्शन केलं. याप्रसंगी महावितरणचे अजित अस्वले, विकास अस्वले, विलास जौंदाळ, बाबासो पाटील, विश्वास जौंदाळ, YK चौगले, माजी सरपंच सचिन चौगले, बजरंग बराले, निवास चौगले, सुनील लांडगे, राजू चौगले, समाधान सासने, राजाराम लगारे, मदन चौगले, जितेंद्र सावंत, प्रवीण चौगले, लक्ष्मण चौगले आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या लोकेश कांबळे यानं कराड इथं झालेल्या राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेतील यशानंतर कुस्तीपटू कांबळे याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
कराड इथं नुकतीच राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धा झाली. या स्पर्धेत वस्ताद सखाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील 35हून अधिक पैलवान सहभागी झाले होते. यात करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथल्या लोकेश कांबळे यानं प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल जय हनुमान तालीम मंडळ आणि गावकऱ्यांच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत त्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील विविध संस्थेच्या वतीनं त्याचा सत्कारही करण्यात आला. भुदरगड तालुक्यातील बेगवडे इथल्या राहुल कांबळे यांचा मोबाईल कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून चोरीला गेला होता. कांबळे यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रीकरणाच्या आधारे साळोखे पार्क परिसरातील संतोष सोळंकी याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 10,000 रुपयांची रोकड आणि मोबाईल असा 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापूर शहरात 23 मे रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता. या पावसात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरील झाड उन्मळून पडलं होतं. त्यावेळी महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी झाडाच्या फांद्या कापून रस्ता खुला केला होता. मात्र तेव्हापासून आत्तापर्यंत कापलेल्या झाडाचे ओंडके तिथंच पडून आहेत. कोल्हापूर शहरात 23 मे रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता. या वादळात शहरातील अनेक झाडं उन्मळून पडली होती. CPR रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरील झाडंही वादळी वाऱ्यामुळे कोसळून 3 दुचाकींचं नुकसान झालं होतं. त्यावेळी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ अडथळा ठरणाऱ्या फांद्या हटवून रस्ता रिकामा केला होता. मात्र अद्यापही फांद्या आणि झाडाचा बुंधा तसाच पडून आहे. CPR प्रशासनानं पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलंय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बँक ऑफ बडोदाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या वतीनं एक विशेष वॉकेथॉन आणि स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेत बँकेच्या विभागीय कार्यालयापासून कोल्हापूर बसस्थानकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बँक ऑफ बडोदाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या वतीनं विशेष वॉकेथॉन आणि स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेत बँकेच्या विभागीय कार्यालयापासून कोल्हापूर बसस्थानकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यामध्ये बँक ऑफ बडोदाचे विभागीय प्रमुख प्रकाश जाधव, उपविभागीय प्रमुख आशिष सिंग, दीक्षेश शहा, भारती के यांच्यासह शहरातील विविध शाखांमधील 60हून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. एसटीचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक अनिल मेहतर, कनिष्ठ आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक मल्लेश विभूते यांचं या उपक्रमासाठी सहकार्य लाभलं. मान्सूनपूर्व पावसामुळे स्थगित ठेवण्यात आलेली नेताजी तरुण मंडळ आयोजित फुटबॉल स्पर्धा आजपासून सुरू झाली. स्पर्धेच्या सायंकाळच्या सत्रातील सामन्यात शिवाजी तरुण मंडळानं बालगोपाल तालीम मंडळावर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. नेताजी तरुण मंडळ आयोजित फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना 20 मे रोजी खेळवण्यात आला होता. या सामन्यात पूर्वार्धात पहिल्या मिनिटाला शिवाजीचा दर्शन पाटीलनं गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र सामन्याच्या 18व्या मिनिटानंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे मैदानावर पाणी साचून राहिल्यानं स्पर्धा संयोजकांनी हा सामना स्थगित केला. मैदान खेळण्यासाठी योग्य झाल्यानंतरच सामने खेळवण्याचा निर्णय स्पर्धा संयोजकांनी घेतला. पावसानं उघडीप दिल्यानं ज्या स्थितीत सामना स्थगित केला होता त्यापासून पुढं आज दुपारी हा सामना खेळवण्यात आला. यात सुरुवातीपासूनच शिवाजी संघानं वेगवान खेळ केला. शिवाजीच्या इंद्रजित चौगुलेच्या पासवर करण चव्हाण बंद्रेनं 22व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. मध्यंतरापर्यंत सामना 2-0 असा राहिला. उत्तरार्धातही शिवाजीनं खोलवर चढाया सुरूच ठेवल्या. 52व्या मिनिटाला सिद्धेश साळुखेनं मैदानी गोल नोंदवल्यानं शिवाजीच्या संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळाली. त्यानंतर करण चव्हाण बंद्रे यानं 79व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथा गोल नोंदवला. बालगोपालच्या रोहित कुरणे, मुस्ताक फरास, सार्थक जाधव, ऋतुराज पाटील, प्रथमेश जाधव यांनी गोलसाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यांना गोल नोंदवता आले नाहीत. संपूर्ण वेळेत शिवाजी संघानं 4-0 गोल फरकानं बालगोपालवर विजय मिळवून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उद्या बुधवारी खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यातील सामना सायंकाळी 4 वाजता खेळवला जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. येत्या 7 आणि 8 जून रोजी नियम अटींचं पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी दिली आहे. गेल्या वर्षी विशाळगडावर झालेल्या वादामुळं अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर ईदच्या कुर्बानीची परवानगी मिळणार की नाही याबद्दल साशंकता होती. ईदच्या दिवशी विशाळगडावर कुर्बानीची परवानगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याला आता परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापुरातील खासबाग चौक रिक्षा स्टॉप समोर चेंबर दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आलाय. या जवळपास 4 फूट खोल खड्ड्यात सांडपाणी साचलंय. हा खड्डा अपघातांना कारणीभूत ठरतोय. काल सोमवारी खड्ड्यात पडून एक दुचाकीस्वार जखमी झालाय. या अपघातानंतर महापालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होऊ लागलाय. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील खासबाग रिक्षा चौक इथं वारंवार महापालिकेची ड्रेनेज लाईन तुंबते. यातून परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे महापालिकेनं रिक्षा स्टॉप समोरील बामणे गल्लीच्या वळणावरच रस्त्याच्या मधोमध चेंबर दुरुस्तीचं काम हाती घेतलंय. महापालिका प्रशासनानं यासाठी 4 फूट खड्डा खोदलाय. वास्तविक सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेनं या ठिकाणी 4ही बाजूंनी बॅरिगेट्स लावणं गरजेचं होतं. मात्र इथं फक्त एका बाजूला बॅरिगेट्स लावण्यात आलं होतं. यावेळी सांडपाण्यानं भरलेल्या खड्ड्यात तोल जाऊन दुचाकीसह दिग्विजय बोंद्रे हा तरुण कोसळला. परिसरातील नागरिकांच्या मदतीनं खड्ड्यात पडलेली दुचाकी दोरीनं बांधून वर काढली. यावेळी जखमी झालेल्या दिग्विजयला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. या प्रकरणानंतर कोल्हापूर महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरून दिग्विजयचे वडील उदय बोंद्रे यांनी नाराजी व्यक्त केली. बामणे गल्लीमध्ये महानगरपालिकेने जे चेंबर खोदाई काम केलेलं आहे, गेली 4 दिवस ते 5 दिवस झालं उकरून ठेवलेलं आहे. त्याला बॅरिकेडिंग कुठल्या प्रकारचे सुरक्षेसाठी केलेलं नाही. तर जाताना माझ्या मुलाचा तोल गेला आणि तो त्या खड्ड्यामध्ये पडला. पाणी असल्या कारणानं आणि घाण पाणी म्हणजे ड्रेनेजचं पाणी त्यामध्ये तो पडला. तो तसा त्यातून वर आला. खरं गाडी 1-1.5 तास तरी त्यातच होती. त्यानंतर आम्ही गाडी बाहेर काढली. परंतु हा माझ्या मुलग्याबद्दल झाला. तो सतर्क होता, झापदिशान बाहेर आला तरुण असल्या कारणानं. समजा वयस्कर कोणतरी पडलं, पाय घसरून पडलं. मी तिथं होतो, 1.5 तास गाडी काढायचा प्रयत्न करत होतो. तिथं मी बघितलं की येणार जाणारे वयस्कर माणसं, त्यांना आम्ही सांगत होतो इकडनं जाऊ नका तिकडनं जाऊ म्हणून. खरं त्यांचं घर तिथंच असल्या कारणानं त्यांना जाणं भाग पडत होतं. खरं बॅरिकेडिंग न लावल्यामुळं हा प्रकार घडला. कोल्हापूर महानगरपालिकेनं आणि तिथल्या जे कोण अधिकारी असतील त्यांनी त्याच्यावर हे करायला पाहिजे होती, व्यवस्था लावायला पाहिजे होती. ती व्यवस्था लावलेली नाही. हा सगळा भोंगळ कारभार जो चालला आहे महानगरपालिकेचा, हा फार चिंताजनक आहे. कोल्हापूरचं हे कुठं चाललं आहे, प्रशासक कुठं चाललं आहे, काय लक्ष देतात हे यावर प्रश्नचिन्ह आहे. तरुण खड्ड्यात पडल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जाग आली आहे. आज या खड्ड्याला 4ही बाजूंनी बॅरिगेट्स लावलंय. शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे खोदाई केली असून महापालिका प्रशासनानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर अभियंता पदावर कार्यरत नेत्रदीप सरनोबत हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत. त्यानंतर हर्षजित घाटगे यांनी शहर अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर अभियंता पदावर कार्यरत नेत्रदीप सरनोबत हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत. त्यानंतर शहर अभियंता या पदाचा कार्यभार सोमवारी हर्षजित घाटगे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. आज हर्षजित घाटगे यांनी आपल्या शहर अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी शहरातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान शहरातील रस्त्यांची गुणवत्ता आणि रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असून पार्किंगची समस्या सोडवणार असल्याची ग्वाही शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी दिली. शहराला आता सर्वात प्राथमिक राहते ते आपण रस्ते सुस्थितीत असणे एकदम गरजेचं आहे. त्यामुळं रस्त्याच्या बाबतीत जे काय नवीन रस्ते होणार असतील ते एकदम काटेकोरपणे क्वालिटीचे आणि ड्युरेबल असणारेच रस्ते होणे पाहिजे. त्या पद्धतीनंच आमच्या जे काय खाली आमचे जे 4ही विभागीय कार्यालय त्याचं त्यांना स्ट्रिक्ट सूचना देण्यात येतील की बाबा रस्त्याच्या बाबतीत कुठलीही हायवे करून चालणार नाही. आता शहराला सध्या भेडसावणाऱ्या 2 समस्या आहेत. एक म्हणजे पार्किंगची समस्या आहे. जिथं आता पार्किंगला महालक्ष्मीला किंवा ज्योतिबावरनं येणारे भाविक पण असते. नॅचरली फ्लोटिंग पॉप्युलेशन पण शहरात ऑन ॲन ॲव्हरेज 25-30 हजार असते. रंकाळ्याला देणार असतात किंवा इतर सगळ्या प्रेक्षणीय स्थळाला भेटी देणारी लोक कोल्हापुरातून येतात.
त्यामुळं पार्किंगच्या समस्या घडतात. त्यामुळे जिथं जिथं आता पार्किंग नाही आहे किंवा पार्किंग आपल्याला करण्याची गरज आहे तसे पार्किंगचे स्पॉट्स आयडेंटिफाय करून थोडं पार्किंग स्ट्रिक्ट करण्यात येते. दुसरी एक समस्या भेडसावत होते की आम्हाला आता फेरीवाला धोरण एक निश्चित करायचं आहे. फेरीवाल्याची आता सगळे आमच्या कमिटी फॉर्म झालेलं आहे. फेरीवाला धोरण ठरवून फेरीवाल्याचं एकदा निश्चित झाली तर जिथं जिथं आपल्याला आता फुटपाथवर फेरीवाले अनधिकृत फेरीवाले त्यांचे सगळे आहेत त्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन करून एका ठिकाणी केलं तर बाबा लोकांना चालायला सुसूचित फुटपाथ वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पण आपण व्यवस्थित करण्याच्या दृष्टीनं नियोजन करणार आहोत. आता हर्षजित घाटगे यांच्याकडील जलअभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार रमेश मस्कर यांच्याकडे सोपवण्यात आलाय, तर रमेश मस्कर यांच्याकडील उपशहर रचनाकार या पदाचा अतिरिक्त कार्यभार नंदकुमार एस पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायाच्या निमित्तानं एकत्र आले पण आज घात झाला. सतीश यादव या तरुणानं धारधार शस्त्रानं मैत्रिणीलाच संपवलं. सरनोबतवाडीमधील प्रकार. इचलकरंजी जवळच्या शहापूरमधील आदर्श गादी कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आगीत सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठीच्या नोंदणीला 5 जूनपर्यंत मुदतवाढ. विद्यार्थ्यांनी मुदतीत नोंदणी करावी. सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांचं आवाहन. स्मार्ट वीज मीटर विरोधात पेठवडगावमधील वीज ग्राहक आक्रमक. सकल मराठा सेनेच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर काढला पायताण मोर्चा. आणि मान्सूनचा प्रवास थांबल्यानं शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरेंचं आवाहन. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.